नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा, हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे पहा सजातीय स्वर या प्रकारचे स्वर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? श्रीमान योगी बघा हे पुस्तक कोणाचं आहे, तर रणजित देसाई बघा यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय. केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. केशवसूत बघा हे कृष्णाजी केशव दामले या कवीचं पहा केशवसूत हे त्यांचं टोपण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारलंय. पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. बघा, 4 शब्द आहेत. या ठिकाणी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आंबा, आंबे म्हणजे आंबे या ठिकाणी अनेक वचनी आहे. गाय, गाई, गाई पण या ठिकाणी अनेक वचनी शब्द आहे. बघा, वासरे पण या ठिकाणी अनेक वचनी म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील, अनेक वचनी या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय. तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा या ठिकाणी आपला प्रयोग ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचा असेल बघा. हे कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी. तो रोज अभ्यास करतो बघा हे वाक्य काय असेल, सकर्मक कर्तरी या प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पती पत्नी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, आता कोणी या ठिकाणी चुकायचं नाही, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. पती पत्नी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, सर्वांनी सांगायचं आहे पती पत्नी बघा या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. मी चित्रपट पाहतो. मी चित्रपट पाहतो बघा अशा प्रकारचे एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. कोणता असेल? स्वार्थी वाक्य, संकेतार्थी, साधे वाक्य यापैकी नाही. मी चित्रपट पाहतो बघा या वाक्य काय असेल, स्वार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, सर्वांनी सांगायचं आहे सविता म्हणजे काय. बघा, सविता म्हणजे सूर्य, सरिता म्हणजे नदी. बघा, या ठिकाणी कोणीही कन्फ्युजन होईल. सरिता म्हणजे काय? सरिता म्हणजे नदी, सविता म्हणजे सूर्य. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 पुढील या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे. बघा, परीक्षेमध्ये असा पण या ठिकाणी प्रश्न असतो. एखादी मन असते, मन या ठिकाणी आपला पूर्ण करायची असते. या ठिकाणी काय विचारले. न कर्त्याचा वार, न कर्त्याचा वार. बघा, या ठिकाणी रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये शब्द कोणता यायला पाहिजे. न कर्त्याचा वार म्हणजे शनिवार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 विडा उचलणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. विडा उचलणे म्हणजे काय. प्रतिज्ञा करणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण असेच सर्व विषयांचे बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि याच नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे. प्रमोद म्हणजे काय असतो. प्रमोद, हर्ष, आनंद. तिमिर म्हणजे काय असतो. तिमिर म्हणजे अंधार असतो.
आनन म्हणजे काय? आनन म्हणजे मुख, तोंड. मग उरलं काय? जंगलचं बघा कानन या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष. उत्कर्षचा अपकर्ष बघा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? कधीही नष्ट न होणारे. कधीही नष्ट न होणारे म्हणजे काय असतो? शाश्वत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुष्काळामध्ये 13वा महिना. दुष्काळामध्ये 13वा महिना अशा बघा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा सर्वांनी सांगायचे. योग्य बघा अर्थ सर्वांनी सांगायचे. दुष्काळामध्ये 13वा महिना म्हणजे आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे. समजा एखादी आपत्ती आहे, त्या आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे, आपण त्यांना काय म्हणतो? दुष्काळामध्ये 13वा महिना. या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. काय विचारले? खडा टाकणे. खडा टाकणे म्हणजे आपण काय असतो? अंदाज घेणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6, पुढील शब्दापैकी कोणत्या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही? नामाचे बघा सर्वांना माहीत नामाचे प्रकार असतात. सामान्य नाम असतो, विशेष नाम असतो, भाववाचक नाम असतो. या ठिकाणी भाववाचक कोणतं नाही? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचे. गोड, गोडवा. म्हणजे गोडवा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम आहे. मोठा, मोठेपणा. मोठेपणा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. चतुर, चतुराई. म्हणजे चतुराई पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. शहाणा, शहाणा, शहाणपणा. म्हणजे या ठिकाणी शहाणा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? मी चित्रपट पाहिला आहे. मी चित्रपट पाहिला आहे. वाक्याचा बघा काळ कोणता आला पाहिजे? पाहिला आहे. म्हणजे वाक्यामधली क्रिया ही पूर्ण आहे. मी चित्रपट पाहत आहे का? पाहत नाही. पाहिला आहे म्हणजे पूर्ण आहे. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, देवा मला भारताचा पंतप्रधान कर. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणतं असेल? स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी आहे का? विद्यार्थी आहे का? कोणतं असेल? देवा मला भारताचा पंतप्रधान कर. बघा या ठिकाणी आज्ञा या वाक्यामध्ये आज्ञा आहे का? स्वार्थ आहे का? विद्यार्थी वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा योग्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 9, मन्वंतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा संधीवरचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मन्वंतर या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. शब्द काय विचारलाय? विवाहात. विवाह, विवाह, विवाहात. बघा या ठिकाणी शब्दाला त हा प्रत्यय लागलाय. म्हणजे त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असेल? त इ आ. त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला? तोंडपाठ. तोंडाने पाठ. तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष समास यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी पहा, त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी. आता बघा प्रयोग कोणता यायला पाहिजे? त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी. बघा भावे प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा मुलगा, मुलगाचं मुलगी बरोबर आहे. कवी, कवयित्री बरोबर आहे. बोका, भाटी बरोबर आहे. श्रीमान, श्रीमानचं काय यायला पाहिजे? श्रीमान, श्रीमती. सन्मान दिले या ठिकाणी श्रीमानचं श्रीमती यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर. बघा समजा एखादं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये बघा एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? म्हणजे या ठिकाणी बघा स्वल्प विराम यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी समूहवाचक शब्द ओळखा. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा काय असतो? सर्वांनी सांगायचं. पक्ष्यांचा थवा असतो. मुलींचा घोळका असतो. फुल झाडांचा ताटवा असतो. लोकांची गर्दी असते. बघा पक्ष्यांचा थवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 समूहदर्शक या ठिकाणी समूहवाचक शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा काय विचारला? यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा यामिनी म्हणजे काय? यामिनी म्हणजे रात्र, रजनी, निशा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा परीक्षेमध्ये समानार्थी या ठिकाणी समानार्थी शब्दावर या ठिकाणी प्रश्न असतो. सर्वांनी पाठ करून महत्त्वाचे शब्द या ठिकाणी पाठ करून ठेवायचे आहेत. विषय क्रमांक पुढचा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अतिवृष्टी.
बघा अतिवृष्टीचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे अनावृष्टी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलं या ठिकाणी कुणाचीही भीड न बाळगणारा. कुणाचीच भीड बाळगत नाही आपण त्यांना काय म्हणतो निर्भीड. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा जो काही जबाबदारी पत्करतो तो त्याच्यापासून काही स्वतःचा फायदा करून घेतो. समजा एखादी जबाबदारी घेतो तो त्यापासून काहीतरी फायदा करूनच घेतो ना. या अर्थाची म्हण कोणती असेल तळी राखीतो पाणी चाकी. ऑप्शन क्रमांक 3 या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजे काय पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा अननस आणि पुरावा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. अननस बघा हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. पुढील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. विकारी बघा शब्दाचे आपल्याकडे एकूण 8 जाती आहेत. त्यामध्ये बघा पहिले 4 या ठिकाणी विकारी आहेत आणि बघा या ठिकाणी बाकीचे 4 या ठिकाणी अविकारी आहेत. पहिले 4 बघा या ठिकाणी म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापदे काय असतील विकारी शब्द आहेत. विकारी म्हणजे त्यामध्ये बदल होतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला पहा. मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला तर पाहिला कोणत्या लिहायला पाहिजे मी चित्रपट पाहिला साधा भूतकाळ यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 9 खालील वाक्यापैकी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. तुला नोकरी लागली का. बघा तुला नोकरी लागली का. बघा प्रश्नाला चिन्ह आहे. आई गावाहून परत केव्हा येणार आहे प्रश्नाला चिन्ह आहे. आज मंगळवार आहे का प्रश्नाला चिन्ह आहे. म्हणजे वरीलपैकी या ठिकाणी सर्व हे वाक्य काय असतील प्रश्नार्थक वाक्य या प्रकारची वाक्य आहेत. सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे या ठिकाणी स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात. खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात तर नामदेव धोंडो मनोहर या कवीला पहा रानकवी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. सला नाते. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. सला नाते बघा हे प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गावकूस. गावकूस या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे सर्वांनी सांगायचं आहे. गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. गावकूस तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तिने चिंच खाल्ली. तिने चिंच खाल्ली सांगा बरं योग्य उत्तर काय असेल. तिने चिंच खाल्ली वाक्याचा प्रयोग कर्तरी कर्मणी. कर्मणी यायला पाहिजे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. कोणता असेल स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी. युवक पुरुषलिंगी आहे. खोंड पुरुषलिंगी. कोंबडा पुरुषलिंगी. कन्या बघा कन्या या ठिकाणी शब्द स्त्रीलिंगी या प्रकारचा तो शब्द आहे. पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा शब्द निवडा. रवी म्हणजे सूर्य. भास्कर म्हणजे सूर्य. अरुण म्हणजे सूर्य. सोम म्हणजे चंद्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा पहा परंतु किंवा आणि. परंतु वाक्यामध्ये परंतु किंवा आणि बघा अशा बघा प्रकारचे काही शब्द असतात. आपण यांना काय म्हणतो उभयनवी अवयव. हे वाक्यामध्ये बघा वाक्य जोडायचं काम करतात म्हणजे आपण यांना काय म्हणतो उभयनवी अवयव. तो झाडावर गेला परंतु बघा अशा प्रकारच्या ठिकाणी परंतु आलं म्हणजे या ठिकाणी उभयनवी अवयव. प्रश्न क्रमांक पुढचा गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल. गायक. गायक या शब्दाचं गायकी या ठिकाणी भाववाचक नाम व्हायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी. स्वागतमध्ये संधी कोणती यायला पाहिजे व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज म्हणजे काय राम गणेश गडकरी. प्रल्हाद केशवात्रे यांना आपण काय म्हणतो केशव कुमार. विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 22 महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. बघा आता सर्वांनी सांगायचं योग्य उत्तर काय असेल. महानायक ही कादंबरी कोणाची आहे विश्वास पाटील बघा यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा आगमन या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द ओळखा. आगमन होणे म्हणजे येणे. निर्गमन होणे म्हणजे जाणे.
ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य. आकुंचन पावणे, प्रसरण पावणे. प्रश्न क्रमांक 24 सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी विभक्ती ने एशी हे प्रत्यय काय असतील? ने एशी हे प्रत्यय हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊनहून, ऊनहून हे बघा प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. मग उरलं काय? त इ आ, त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे? विद्यार्थी, विद्या प्लस अर्थी स्वर संधी यायला पाहिजे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? सूर्य या शब्दाचा कोणता शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही? आदित्य, भास्कर, दिवाकर, सुधाकर. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.